तर आज आपण नवीन पद्धतीने उरलेल्या चपातीची रेसिपी करणार आहोत। तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागणार आहे। तर चला बघूया आजची आपली रेसिपी। तर इथे ह्या आपल्या उरलेल्या चपात्या आहेत, तुम्ही बघू शकता। इथे मी 3 चपात्या घेतलेल्या आहे उरलेल्या। तर ह्या आपल्याला कट करून घ्यायच्या आणि त्या कशा कट करून घ्यायच्या हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। तर आपल्याला चपातीची अशी रोल करून घ्यायची आहे, हे बघू शकता तुम्ही दाखवल्याप्रमाणे। आणि आपल्याला हे चपाती अशी कट करून घ्यायची आहे। हे बघा, हे कैचीच्या साहाय्याने अशी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत चपातीची। अशी आपण सर्व चपातीचे कट करून घेणार आहोत। हे बघा, इथे मी हे असे पोळ्यांचे काप करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। हे असे लांबसर आपण असे कट करून घेतलेले होते आपले उरलेल्या चपात्यांचे। आता याच्यावर आपण थोडंसं असं हलकं असं पाणी शिंपून घेऊया चपातीवरती। थोडं जास्त नाही, आपल्याला असं थोडंसं पाणी शिंपून घ्यायचं आहे आणि आपण याला बाजूने ठेवू। आता हे आपण आलू उकडून घेतलेले होते, याचं मी साल काढून घेतलेलं आहे। तर आपण हे आलूची चटणी तयार करून घेऊ। तर त्यासाठी इथे मी 1 टमाटर घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा मोठा, 4 ते 5 अशी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, कढीपत्ता घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि कोथिंबीर। तर इथे आपण आलूची चटणी तयार करून इथे तेल तापलेलं आहे, मी जिरा आणि मोहरीचे इथे तडका लावलेला आहे। आता आपण बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली 5 ते 6 मिरची टाकून घेणार आहोत। ते आपले कांदे आणि मिरची छानपैकी परतून झालेले आहे। आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत कढीपत्ता, लाल तिखट, गरम मसाला 1 चम्मच, हळद 1 चम्मच, धनिया पावडर 1 चम्मच आणि बारीक चिरलेला टमाटर। हे सर्व एकत्र करून घेऊ। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, मी इथे 1च चम्मच टाकलेला आहे कारण की आपण यामध्ये मिरची सुद्धा घातलेले होते। आता यामध्ये घालून घेऊया हे आपण बारीक केलेला आलू। छानपैकी आपण त्याला चमच्याने असं दाबू छानपैकी याला फिरवून घेऊ। आता टाकून घेणार आहोत 1 चम्मच मीठ, चवीनुसार तुम्हाला मीठ घालायचं आहे। आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर, हे पुन्हा आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। इथे मी हे एकत्र करून घेते। इथे हे तयार झालेली आहे आपली आलूची चटणी। ही आलूची चटणी आपण थंड होऊ देऊ आणि मग याच्यानंतरची प्रोसेस पाहू। इथे 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे, तुम्ही बेसनऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडासा ओवा घालून घेणार आहोत यामध्ये। तुम्ही साधंही करू शकता, पण मी इथे थोडं तिखट मीठ घालत आहे याच्यामध्ये आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि लाल मिरची पावडर घालूया आणि याच्यामध्ये पाणी टाकून याला असं पातळसं करून घेऊया। तर आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते, थोडं पाणी टाकत जायचं आपल्याला, एकदम असं पाणी नाही घालायचं आणि याला असं फिरवून पातळ करून घेऊ। मी यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहे। तुम्हाला वाटत असेल की कोथिंबीर टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता, पण मी इथे कोथिंबीर टाकणार आहे बारीक चिरलेला। याच्यामध्ये आपण हे आलूची जी चटणी केली होती हे डिप करून घेणार आहोत आणि जो पोळ्यांचा काप केलेला होता तो याच्यावरती असं लावून घ्यायचा आहे आपल्याला। इथे मी असं लावून घेत आहे दाखवल्याप्रमाणे छानपैकी आणि हलक्या हाताने आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे। छानपैकी असे क्रिस्पी होऊ देपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचे आहे। तर तुम्ही इथे बघू शकता छानपैकी इथे मी पलटवून घेत आहे याला, बघू शकता। इथे मस्तपैकी आपले हे ब्राऊन झालेले आहे। आता आपण याला काढू। इथे हे बघा, मी सर्व हे अशा प्रकारे तेलामधनं काढून घेतलेलं आहे। अगदी करकरीत अशी आपले हे इथे झालेले आहे चपातीची आपली रेसिपी, उरलेल्या चपातीची आज आपण रेसिपी तयार केलेली होती। तर तुम्ही मित्रांनो ह्या रेसिपीला काय नाव द्या? मी तर याला सुतळी बाम असे नाव देईन, उरलेल्या चपात्यांची सुतळी बाम। दिसतच तसे आहे। तर तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्ही ह्या चपात्यांच्या रेसिपीला कुठलं आणि कसं नाव द्याल। खायला एकदम मस्त, एकदम करकरीत झालेलं आहे, हे बघू शकता कशी आवाज येत आहे, एकदम करकरीत अशी याची आवाज येत आहे।
तर अशापैकी आपली आजची रेसिपी होती. तर हे तुम्ही टमाटर सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय छान लागतं. सांगा कमेंट्समध्ये की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. तर ही आजची आपली रेसिपी तुम्हाला टेस्ट करून दाखवते.